उर्फ पप्पासाहेब यांची जयंती आपण साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत। या ठिकाणी सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, पप्पासाहेबांचा जन्म हा 16 डिसेंबर 1931 मध्ये झाला। केव्हा? 1931 मध्ये। त्यावेळेस भारत हा पारतंत्र्यात होता। त्या भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि अशा या गुलामगिरी मध्ये भारत असताना पप्पासाहेबांचं शिक्षण जे झालेलं आहे अतिशय खडतर परिस्थितीत झालेलं आहे। प्राथमिक शिक्षण त्यांचं निमगावमध्ये झालेलं आहे। काही वर्ष ते कळमदरी इथून आपल्या 10 किलोमीटर कळमदरी सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे। ज्या वेळेस वाहनाची कुठली व्यवस्था नव्हती, अभ्यासासाठी पुस्तकं नव्हते, अशा परिस्थितीत घरची परिस्थिती एकदम बेताची होती आणि अशा परिस्थितीत खडतर परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। प्राथमिक शिक्षण खेड्यावर झालं। शिक्षणाची व्यवस्था नव्हती। आज तुम्हाला सर्व व्यवस्था आहे। तुमच्या गावात शाळा आहे, सर्व व्यवस्था तुमच्यासाठी उपलब्ध असून सुद्धा तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्ष करता। तुम्हाला त्यावेळेस काही मोबाईल वगैरे काही नव्हतं, पुस्तकं मिळत नव्हते, मोबाईलचा दूरचा विषय, तेव्हा मोबाईलचा शोध पण लागलेला नव्हता। आज मोबाईलवर आपण काही बघितलं आपल्याला सर्व मिळून जातं। अशा खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि मालेगाव तालुक्यात प्रथम MBBS करणारे डॉक्टर पप्पासाहेब। कुठलीही व्यवस्था नव्हतं, फक्त त्यांची हुशारीच्या बळावर त्यांनी मालेगाव तालुक्यात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारे ते प्रथम नागरिक होते आणि त्यांनी मालेगावात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला। दीन दुबळे लोकांची सेवा त्यांनी केली। पैसा असो नसो म्हणून त्यांनी काही पैशाचा अट्टास केला नाही। पैसे नसतील तरी ते सोडून द्यायचे नाही, परिस्थिती नाजूक आहे बा। आता बच्चा साने सांगितलं की भाड्याला पैसे सुद्धा ते द्यायचे पैसे नसले तर। आज जर आपण वैद्यकीय व्यवसाय बघितला, खिशात पैसे असतीलच माणूस जगू शकतो, अन्यथा जगू शकणार नाही। कारण आजकाल हे दया बिया हा सर्व विषय संपलेला आहे, माणुसकी हा विषय संपलेला आहे। पप्पासाहेबांनी आयुष्यभर पुस्तकं सोडलं नव्हतं। शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या हातात पुस्तक होते। त्यांना वाचनाचा इतका छंद होता, अहोरात्र वाचन करायचं। परंतु तुमच्याकडे सर्व उपलब्ध असून सुद्धा तुम्ही अभ्यास करत नाही, कॉप्या करून पास होतात। अतिशय दयनीय अवस्था आहे। आपणही काहीतरी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन काहीतरी आपण केलं पाहिजे। वैद्यकीय व्यवसाय चालू करत असताना त्यांनी 1972 मध्ये राजकारणामध्ये प्रवेश केला आणि प्रथम ते 1972 मध्ये या दाभाडी विधानसभा संघ होता त्यावेळेस, त्या ठिकाणी ते आमदार म्हणून निवडून गेले। मग त्यांनी मागे वळून बघितलं नाही। त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री असेल, ऊर्जा मंत्री असेल, पाटबंधारे मंत्री असतील, हे सर्व खाते त्यांनी भोगले आणि त्याचबरोबर त्यांनी मालेगाव सारख्या या ग्रामीण भागाचा त्यांनी त्यावेळेस विकास केला। आज मळगावमध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, जिथं तुम्ही उपचारासाठी जातात, ते कोणी दिले? त्यांनीच दिलेलं आहे, पप्पासाहेबांनीच दिले। तुमच्या इथं ते सबस्टेशन आलंय मळगावला, ते पण कोण दिले? पप्पासाहेबांनीच दिले। पाण्याची सिंचनाची व्यवस्था खेडोपाडी त्यांनी आपले हे बांधारे पोहोचवले, पाटसाऱ्या तयार करून पाणी पोहोचवले। म्हणजे मालेगाव तालुक्याचा विकास पुरुष होते ते। अशा या पप्पासाहेबांना आज मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी अध्यक्षपद दिलं, मी त्याबद्दल आयोजकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद।